आमच्या समोर जी फोर व्हीलर गाडी आहे पंचांच्या पाठीमागे, ती गाडी मालकाने आपली गाडी जरा साईडला घ्या प्लीज. मंडपाच्या अगदी यस, विश्वनाथ तलींचे क्या बात आहे. नक्कीच बघा आपले शिवाजी मडवी या स्पर्धेमध्ये पंच आहेत. दमन दौऱ्यामध्ये पहिल्या विकेटसाठी 4 ओव्हरमध्ये 88 धावांची भागीदारी त्यांच्या नावावर आहे आणि ती भागीदारी जर कोणी क्रॉस केली तर त्यांच्याकडून 10,000 पारितोषिक आहे. भूतो ना भविष्यती असा विक्रम आता पहिल्या चेंडूवर इथे चौकार आलाय. सामन्याला सुरुवात झालेली आहे. बंदरामारुती काल्हेर आणि आई गावदेवी सोनाले. राजन डी पाटीलच्या बॅट मधून अरुण पाटीलच्या पहिल्या चेंडूवर चौकार ठोकून आपल्या डावाला सुरुवात केलेली आहे. दोन्ही संघ क्वार्टर फायनलचा महत्वाचा सामना खेळतायत. हा चेंडू देखील उडवलाय अगदी लांबच लांब सीमापार षटकार. तीन चेंडू मध्ये 14 धावा. काय फलंदाजी आहे. आज भरपूर वेळ मिळाला, विश्रांती मिळाली बंदरामारुती काल्हेर संघाला. तर या उलट सोनाली संघ सलग तिसरा सामना खेळतोय. अरुण पाटीलवर आक्रमणाला सुरुवात केलेली आहे. नक्कीच दया भंडारी संघातील एका सिनियर खेळाडू आणि या स्पर्धेच्या माध्यमातून क्वार्टर फायनलचा सामना बंदरामारुती काल्हेर संघ खेळतोय. इथे चेंडूला टॅप केलाय संजय मडवीकडून. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं, मात्र मिळेल फक्त एक धाव. एका धावीने संघाची टोटल 4 चेंडूमध्ये 15 या धावसंख्येवर पोहोचलेली आहे आणि 15च्या 15 धावा राजन डी पाटीलच्या नावावर. बघूया योगेश पाटील स्टे इनसाइड आउट. शॉर्ट स्ट्राक कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. तिथे मिळेल फक्त एक सिंगल. दिनेश दिनेश वजरे तिथे उपस्थित आहेत. 16 धावा शेवटचा चेंडू शेष. चांगला चेंडू होता अगदी चेंडूला हलक्यातनं स्क्वेअर ऑफ द विकेट पिक केलाय. एक कंप्लीट. केके याने चेंडूला उचललंय. केकेनं या स्पर्धेतून चांगले झेल टिपलेले आहेत. संजय मडवी असतील, केके मडवी असतील, सर्वच खेळाडूंनी चांगले क्षेत्ररक्षण केलेले आहे. क्रिकेटमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजीपेक्षा तुमचं क्षेत्ररक्षण हे खूप मोठं घटक आहे. तुमचं जर क्षेत्ररक्षण चांगलं झालं तर तुम्ही चांगल्या संघाला पराभूत करू शकता. एक ओव्हर 3 बाद जिंदाबाद. 17 धावा लागलेत. शिवाजी मडवी यांचं आपण पार्टनरशिपच्या रेकॉर्ड बद्दल बोलत होतो. 4 ओव्हर मध्ये 88 खूप मोठं विक्रम आहे. 4 ओव्हर मध्ये 89 धावा पार्टनरशिप कोणी करेल त्याला 10,000 आहेत. हरदास पाटील वीर तानाजी दापोडे संघाचे नवीन 40+ मध्ये त्यांनी देखील 7 मध्ये 7 चौकार मारलेत. कोणी 8 मारले. 8 मारेल कसे. नवीन नवीन 40+ हरदास पाटीलचा रेकॉर्ड आहे 7 मध्ये 7. इथे चेंडू हवेमध्ये आणि शेल टिपलाय. फलंदाज बाद राजन डी पाटील. दिनेश पाटीलला झेल टिपलाय. क्या बात आहे. पहिल्या चेंडूवर सकाराम तालकर यांना विकेट खुराक मिळालेली आहे.
दुसऱ्या ओव्हरला चांगली सुरुवात करताना इथे हा चेंडू देखील हवेमध्ये आहे आणि ह्या चेंडूवर देखील विकेटचा खुराक. नक्कीच आता पुन्हा एकदा सकाराम तालकर विकेट हॅट्रिक वर संधी आहे. 1000 शिवाजी मडवी यांच्याकडून विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर आणि रवी मडवी यांच्याकडून 500. क्या बात आहे. आता एक विकेट आणि 1500 रुपयाचे मानकरी. बघूया सकाराम तालकर यांनी विनायक स्मृती चषकामध्ये उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक पटकावलेलं आहे. नवीन फलंदाज सचिन इतर यष्टीरक्षक फलंदाज आहेत. योगेश बाद झालेला फलंदाज संगणक विनायक पाटील आणि राजन डी पाटील. धावा थांबल्यात 17 वर 2 मध्ये 2 विकेट आणि विकेट हॅट्रिक. विकेट हॅट्रिक ऑन. इथे चेंडू अगदी 2-2 क्षेत्ररक्षक अडवतायत. क्या बात आहे. भगवान भगवान पाटील यांचं कौतुक करावं लागेल. बाईच्या स्वरूपात या धावा आलेत. 2 धावा. धावसंख्या 19. 9 चेंडू मध्ये 19 धावा. चांगला चेंडू होता. यष्टीरक्षक थोडेसे बीट झाले होते. हा फटका उडवलाय. बघूया वाईडीच्या लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक अगदी चेंडू प्रेक्षकांमध्ये सेफ लँड होतोय. नक्कीच 2 विकेट आले. बाईचे 2 आले आणि त्यानंतर षटकार आलं. काल्हेर संघ देखील एवढ्या लवकर हार मानणारा संघ नाहीये. धावसंख्या 25. बघूया सोनाले संघ इलाका भी हमारा और धमाका भी हमारा रहेगा क्या. 10 चेंडू मध्ये 25. 2 बाद 25 धावा. सचिन इतरकडच्या बॅट मधून 6 धावा आलेत. ते चांगला चेंडू होता. अगदी स्वतः गोलंदाज सकाराम स्लिमिडॉन वरून चेंडूला उचलतात. एक सिंगल धाव मिळेल. सिंगल न धावसंख्या 26. राजेंडी पाटील बाद झाले 16 वर. 6 चेंडू मध्ये 2 चौकार 1 षटकार. योगेश बाद झाले 1 वर. सॉरी योगेश खेळतात 1 वर. विनायक बाद झाले 0 वर. सचिन खेळतोय 7 वर. बघूया स्ट्राईकला योगेश. दुसऱ्या ओव्हरचा हा शेवटचा चेंडू आहे. भरपूर शपल क्रॉस. अगदी चेंडू डीप फाईन लेग रिजनला सीमा पार चौकार. धन्यवाद डीजे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 बाद 30. 15च्या सरासरीनं धावा चांगल्या आहेत. बघूया गोलंदाज आहेत इंद्रपाल तरे. ओव्हर नंबर 3. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू अगदी चांगल्या लाईन अँड लेंथ मध्ये स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अगदी अडवलंय सिले मिड ऑफला. एक सिंगल धाव. सिंगल न धावसंख्या 31. 31 धावा. 13 चेंडू मध्ये 31 धावा आलेत.
योगेशसाठी हा चेंडू अगदी हलक्या हातानं चेंडू फेकले जातात इंद्रपाल तरेच्या माध्यमातून. धावसंख्या 32. 14 चेंडूंचा खेळ संपलाय. अजूनही 10 चेंडू या इनिंगची शिल्लक आहेत आणि गुरुदत्त मानकोली संघाचं या क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालं. वेलकम किशोर माली, मनोज केनी, आमचे गुरुनाथजी माली, ऑल टीम आपलं स्वागत आहे. 3 चेंडू मध्ये 3 सिंगल. धावसंख्या डबल 3. 33. 33 धावा लागलेत. सचिन इतरकडे खेळतात 9 वर. 5 चेंडू मध्ये 3 सिंगल, एक षटकार, एक डॉट. योगेश खेळतायत 6 वर. 1 चौकार, 2 सिंगल. त्या फटका चाललाय अगदी मिड विकेट रिझनला. क्षेत्ररक्षक चुकलेत. चेंडू सीमापार. चौकार. 37 धावा. फुलटो स्वतः चेंडूला ऑफ ड्राईव्ह केलाय. बघूया डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आणि एकच धाव मिळाली योगेशला. एक धाव मिळाले संघाला. इथे नक्कीच रक्षकाचं कौतुक करावं लागेल. हा चेंडू जर तिथून गेला असता तर त्याला थांबवणं कठीण झालं असतं. सिंगल न धावसंख्या 38. या चेंडूवर बघूया, एक धाव तर कंप्लीट केलेली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाणार नाहीये. फक्त या ओव्हरमध्ये धावा इंद्रपाल तरेने खर्च केलेत 9. पहिल्या ओव्हरमध्ये 17, दुसऱ्या ओव्हरमध्ये 13 आणि या ओव्हरमध्ये 9. अशी एकूण धावसंख्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 39. बंद्रामारुती काल्हेर संघ नाणेफेकी आल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना या क्वार्टर फायनल सामन्यातून या सामन्यातून विजेता आणि गुरुदत्त मानकोली या स्पर्धेचा सेमीफायनल सामना आपण यानंतर पाहणार आहोत. नक्कीच गुरुदत्त मानकोली संघ देखील वेळेवर या क्रीडानगरीमध्ये पोहोचलेला आहे. आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. संतोषजी डोंडाल वेलकम. आपल्या आई गावदेवी सोनाले 40+ चे एक सहकारी खेळाडू आहेत. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि संघनायक संतोष पाटील बॉलिंग ट्रॅकवर एंड कडून गोलंदाजीला सुरुवात करतील. बघूया 8 विकेट आहेत बंद्रामारुती काल्हेर संघाकडे आणि 6 चेंडू खेळायचे आहेत. ही ओव्हर फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूनी की गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूनी राहील. सचिन इताडकर, नॉन स्ट्राईकला योगेश पाटील, गोलंदाज आहेत संतोष पाटील. पहिला चेंडू. पहिला चेंडू आणि पंचांनी वाईटचा इशारा केलाय. धावसंख्या 40. 40 धावा. 40+ आता ज्या धावा येतील त्या नक्कीच बोनस स्वरूपात असतील का पाहूया. कल्याण संघाकडे देखील चांगली गोलंदाजी युनिट आहे. रक्षक दक्ष आणि विकेट अखेरकार संतोष पाटीलच्या खात्यावर. फलंदाज बाद सचिन इताडकर. पॉइंट त्यानंतर विकेट. चांगलं कमबॅक संतोष पाटील यांचं.
नवीन फलंदाज आले शैलेश. शैलेशकडे 5 चेंडू आहेत. बघूया बंदऱ्यावरती कल्लेर संघासाठी किती धावा फलंदाज शैलेशच्या माध्यमातून. 40 या धावसंख्येवर तिसरा फलंदाज बंदऱ्यावरती कल्लेर संघाचे बाद झालेत. संतोष पाटील टू शैलेश. इथे हा चेंडू शैलेशनं उडवलाय. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. नक्कीच बघा शैलेशनं तिसऱ्या सामन्यातून 6 धावेनी आपला अकाउंट ओपन केलाय. चांगले फलंदाज आहेत शैलेश. सलग तिसऱ्या सामन्यातून आपला अकाउंट ओपन करताना षटकार त्यांनी ठोकला या स्पर्धेच्या माध्यमातून. संतोष पाटील. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर विकेट आणि त्यानंतर हा षटकार. अजूनही 4 चेंडू या इनिंगचे शिल्लक आहेत. धावा बनलेत 46. हा चेंडू पंचांनी वाईट घोषित केलाय. लेगस्टिकला सोडून जाणारा चेंडू. नक्कीच तिथे इष्टरक्षक थोडेसे नाराज आहेत. 47. टोटल 47 आणि इथे पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतायत. वाईटचा इशारा. आतापर्यंत 3 अतिरिक्त वाईट चेंडू संतोष पाटीलनं या सामन्यातून या ओव्हर मधून टाकलेले आहेत. 50 प्लस. बघूया शैलेश. हा चांगला चेंडू. कमबॅक केलेला आहे, वापसी केलेली आहे. स्वतःला सिद्ध करते संतोष पाटील. 48 धावा लागलेत स्कोर बोर्ड वरती. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हा चेंडू देखील वाईट. 49. चौथा वाईट. आतापर्यंत संतोष पाटीलनं 7 चेंडू या ओव्हर मध्ये टाकले, त्यामध्ये 3 लिगेले, 4 वाईट अनलिगेली. बघूया आयचीची अपील. एक धाव इथे कंप्लीट केलेली आहे. लेगबाईचा इशारा येतोय. 50 धावा. 50 धावा लागलेत 3 गाड्यांच्या मोबदल्यात. इथे बघूया चेंडूला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत मात्र 2 पूर्ण केले. तिसरीचा प्रयत्न. दोन धावा पूर्ण झालेत. सर फलंदाज बाद आहेत की नाबाद आहेत? यस, 2 धावा. धावसंख्या 52. हा शेवटचा चेंडू होता. अगदी चेंडूला कैलास मडवीनं अडवलाय. इथे देखील 2 धावा आलेत आणि 2 धावेनी पहिल्या डावाची समाप्ती. 54 धावा लागलेत आणि 55 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. आई गावदेवी सोनाली संघाला. काल क्वार्टर फायनल मध्ये जय बजरंग कारिवली या संघासमोर 56 धावांचं लक्ष होतं गुरुदत्त मानकोली संघाला पहिल्या क्वार्टर फायनल सामन्यातून. आणि आजच्या दुसऱ्या क्वार्टर फायनल सामन्यातून 55 धावांचं लक्ष आहे आई गावदेवी सोनाली संघासमोर. आपण नक्कीच दुसऱ्या इनिंग मध्ये ऐकूया संदेश वकारे यांना आणि तत्पूर्वी जाऊया डीजे यांच्या माध्यमातून ऐकूया संगीत.
सन्माननीय दीपक चौधरी उद्योजक आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. आजच्या शेड्यूल मधून संघ कोणता क्वालिफाय होईल? बंद्रा मारुती काल्लेर की आई गावदेवी सोनाले? आई गावदेवी सोनाले की बंद्रा मारुती काल्लेर? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या मॅचच्या माध्यमातून मिळेल. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. बंद्रा मारुती काल्लेर टीमचे कॅप्टन. डबल पाय 55 धावांचं लक्ष आहे आणि या धावांचा पाठलाग पाहूया कशा प्रकारे केला जाईल. काल आपण मानकोली टीमला पाहिलं. टीम कारवली समोर ज्यावेळेला 56 धावांचं लक्ष होतं क्वालिफाय होण्यासाठी आणि त्या 56 धावा मात्र मानकोली टीमने काढल्या होत्या, ज्यामध्ये सुनील मालेची 31 धावांची खिल्ली आपल्याला पाहायला मिळाली होती. आणि आता मात्र या ठिकाणी आज क्वालिफाय होण्यासाठी सोनाली टीमला 55 धावांची आवश्यकता आहे. अरुण पाटील विथ भगवान ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तर फ्रंट लाईन षटक बॉलिंग ट्रॅक वर राजन डी. पाहूया राजन कशा प्रकारे सुरुवात देईल आपल्या टीमला. षटकातील पहिला बॉल अरुण पाटील समोर च्या दिशेने खेळतात. एक धाव कंप्लीट झाली आहे. या एका धावेच्या मदतीने अरुण पाटील स्वतःच त्याचबरोबर संघाचा अकाउंट ओपन करतोय. राजन डी पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस बॉल पॉइंटच्या वरून उडवलाय. फटका तर भरपूर चांगला आहे. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत चेंडूचा. राजन आर चेंडूपर्यंत पोहोचलाय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 3 धावा धावफलकावर झाल्या आहेत. एक चांगली सुरुवात अपेक्षित आहे टीम सोनालीला. कारण बंद्रा मारुती काल्हेर संघाचा विचार केला तर एक तगडा संघ आहे. चांगली फलंदाजी जरूर झाली आहे, मात्र चांगली गोलंदाजी या ठिकाणावरनं करावी लागेल. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस हा बॉल अतिशय सुरेख होता. यस, दीपक दादा थले यांच्या माध्यमातून पारितोषिक लावलं जात आहे. टीम सोनालीसाठी बॅक टू बॅक 3 षटकार ठोका. 1100 रुपयाचं पारितोषिक मिळवा. डायरेक्ट हिट, मोठी विकेट. अरुण पाटीलला मैदान सोडावं लागेल. पहिली विकेट रनआउटची. फलंदाज बाद अरुण. नवीन फलंदाज संजय मडवी मैदानाच्या आतमध्ये. या वेळेस बॉल गली रिझन मधून उडवलाय. फटका तर चांगला आहे. खाली क्षेत्रातून चेंडू ट्रॅव्हल होतोय, निघून जाईल 4 धावांसाठी. चौकार. बॅक टू बॅक 3 षटकार जर ठोकले सोनाली टीमच्या फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. दीपक दादा थले यांच्या माध्यमातून 1111 रुपयाचं कॅश प्राइज आहे.
हा बॉल समोरच्या दिशेने, हा फटका देखील चांगला आहे. 4 धावा बॅक टू बॅक दुसरा चौकार. निखिल भंडारी यांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिक साठी ₹2000 कॅश प्राइज आहे. आणि संतोष दादा म्हात्रे यांच्या माध्यमातून प्रत्येक चौकार षटकारासाठी ₹200 कॅश प्राइज आहे. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती. एक गडी बाद 11 धावा धावफलकावर आहेत. नवीन गोलंदाज संतोष बॉलिंग ट्रॅक वर येतोय. त्यावेळेस दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रन आउट ची विकेट. फलंदाज बाद भगवान. षटकातील पुढचा बॉल. संतोष मडवी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर. त्या बलेचा बॉल ऑन साइड ला उडवलाय. हा फटका भरपूर चांगला आहे. बॉल थांबत नाहीये, निघून जातोय पहिल्या टप्प्यावर. सीमा पार 4 धावा चौका. चौकार षटकारासाठी ₹200 कॅश प्राइज आहे. संतोष दादा म्हात्रे यांच्या माध्यमातून. एक तर ठोकलाय इंद्रपाल थरेने. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल देखील जाईल सीमा पार. 6 धावा षटकार. नक्कीच अजून एक पारितोषिक या ठिकाणी लावलं जात आहे. सुनीलजी गोरे यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी इंद्रपाल तरे आपणास ₹1000 कॅश प्राइज आहे. 22 धावा धावफलकावर आहेत. 55 धावांचं लक्ष आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना षटक क्रमांक 2 चालू आहे. 22 धावा धावफलकावर. षटकातील पुढचा बॉल. पुन्हा एकदा फुलटॉस ऑन साइडला. क्षेत्ररक्षक चुकी करतायत. बॉल सीमा पार षटकार.
एक चौकार, 2 षटकार या ठिकाणी ठोकले आहेत. तर षटकार हॅट्रिक वर आहे त्या ठिकाणी फलंदाज इंद्रपाल तरे. 28 धावा धावफलकावर झाल्या आहेत. नक्कीच सुनील गोरे यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी ₹1000 कॅश प्राइज आहे. एक तर ठोकलाय. नक्कीच ₹1000 जमा झाले आहेत. षटकातील पुढचा बॉल. त्यावेळेस बॉलला पुढे ठेवला होता. ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट. 29 धावा धावफलकावर झाल्या आहेत. आजच्या शेड्यूल मधील क्वालिफाय होण्यासाठी ही मॅच आपण पाहतोय. संघ कोणता क्वालिफाय होईल? या वेळेचा बॉल अवांतर धाव मिळेल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 30 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल पुढे ठेवला होता. क्षेत्ररक्षक आहेत समोरच्या दिशेने. विजय चेंडू उचलतात पैकी होते त्या दरम्यान सिंगल कंप्लीट झाली आहे. तर अशा प्रकारे षटक क्रमांक 2 चा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत 31. 31 धावा धावफलकावर झाल्या आहेत. पहिलं षटक 11 धावांचं, तर दुसरं षटक 20 धावांचं आपण पाहतोय. तर 12 चेंडूंचा खेळ झालाय. पहिल्या 12 मध्ये आलात 31 मात्र अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 12 बॉलवर 24 धावांची आवश्यकता आहे. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवर मिथून येतोय. एक महत्वाचं षटक, निर्णायक षटक या मॅचचा. कारण या षटकापासून आपल्याला समजेल शेवटच्या षटकामध्ये किती धावा उरतील. 12 चेंडू आणि 24 धावा हे समीकरण आहे. मिथून तरे बॉलिंग ट्रॅकवर. षटक क्रमांक 3 षटकातील पहिला बॉल. या वेळेचा बॉल कट केलाय. क्षेत्ररक्षक शैलेश चेंडूपर्यंत पोहोचतो. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरेल का? यस इज गॉन. रन आउटची विकेट. फलंदाज बाद संजय मडवी. कैलास मडवी मैदानाच्या आतमध्ये येतोय. 11 चेंडू आणि 23 धावा. षटकातील पुढचा बॉल मिथून तरे बॉलिंग ट्रॅकवर. या वेळेचा बॉल ऑन साइडला. अतिशय दमदार फटका. बॉल निघून गेलाय 6 धावांसाठी. षटकार.
वैयक्तिक पहिला बॉल फेस केला आणि पहिल्याच बॉलवर ठोकलाय हा षटकार. केकेच्या बॅट मधून निघणारा पहिला फटका षटकारासाठी. मिथुन थरे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस बॉल बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. 9 चेंडू बाकी आहेत आणि 17 धावांची आवश्यकता. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस बॉल काऊ कॉर्नर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट झाली. फक्त आणि फक्त एकच धाव. प्रत्येक धाव जी आहे ती आता मात्र दोन्ही टीम साठी भरपूर इम्पॉर्टंट आहे. कारण उर्वरित 8 बॉलचा खेळ बाकी आहे. 8 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. षटकातील पुढचा बॉल. मिथुन तरे. या वेळेचा बॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. अफलातून क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. योगेश त्या ठिकाणी आपण पाहायला मिळतोय. चांगले क्षेत्ररक्षण मी तर म्हणेन. 2 धावा वाचवल्यात योगेशने. मात्र 2 धावा मिळाल्या देखील आणि प्रति चेंडू मागे 2 धावांचीच आवश्यकता आहे. आई गावदेवी सोनाले 40 प्लस टीमला. 7 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. या वेळेचा बॉल. नो बॉलचा इशारा आलाय. पट्टी सोडून चेंडू हाताला होता आणि त्या कारणास्तव नो बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव सोबतच पुढचा बॉल जो आहे तो फ्री हिट. फ्री हिट बॉल समोर इंद्रपाल तरे. या वेळेस मिडल ऑफ द बॅट. चेंडू आउट ऑफ द मार्क. 6 धावांसाठी षटकार. तर धावा किती झाल्या आहेत हे महत्वाचं नाहीये, तर धावा किती पाहिजेत हे खूप महत्वाचं आहे. उर्वरित शेवटचं षटक. 6 चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची आवश्यकता आहे. Yes, 6 चेंडू 7 धावा. अरुण पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पाण्यासोबत अर्थातच आहे. पाणी हा तर एक बहाणा आहे. पाणी के साथ कुछ कहानी. Yes, आता मात्र या षटकामध्ये चौकार किंवा षटकार 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रेम ददाथले यांच्या माध्यमातून. शेवटचं षटक. 6 चेंडू 7 धावांची आवश्यकता आहे. दयावान भंडारी बॉलिंग ट्रॅक वर येत आहेत. यस, प्लेइंग बॉल देखील मैदानाच्या आतमध्ये आलाय. सन्माननीय सुनील दादा गोरे, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. उपसरपंच चषक 2024 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. दयावान भंडारी. शेवटचं षटक. 6 चेंडू 7 धावा हे समीकरण आपण पाहतोय. षटकातील पहिला बॉल. या वेळेचा बॉल बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय.
या बेलेचा बॉल ऑन साइडला. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 50 कंप्लीट. 50 धावा पूर्ण झाल्यात आई गावदेवी सोनाले टीमच्या. मात्र अजूनही 4 चेंडूवर 5 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील आडव्या बॅटने खेळून काढलाय. चेंडू स्क्वेअर लेग मधून डीपला जातोय. बॉल मात्र निघून गेलाय. 4 धावांसाठी चौकार. वेलकम राहुल माली. आपलं हार्दिक स्वागत आहे. प्रेम खले दादांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे या चौकारासाठी. आता मात्र एका धावेपासून दूर आहे आई गावदेवी सोनाले संघ. आज मात्र क्वालिफाय होण्यासाठी एका धावेची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल. 3 चेंडू एका धावेची आवश्यकता. यावेळेस हा बॉल बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. चांगला बॉल. आता मात्र 2 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता आहे. विजयाचा फटका केकेच्या बॅट मधून येतोय. हा चौकार आणि अशा प्रकारे मॅच फिनिश. सामना जिंकलाय आई गावदेवी सोनाले संघाने. नक्कीच आपल्या स्पर्धेमधून मात्र संघ क्वालिफाय झालाय. टॉप 3 मध्ये प्रवेश केलाय त्या ठिकाणी आई गावदेवी सोनाले टीमने. सेमीफायनल मात्र लगेच होईल.